3 दिसंबर को मनाए जाने वाले अंतर्राष्ट्रीय दिव्यांग दिवस के अवसर पर रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर, रोटरैक्ट क्लब ऑफ पुणे बाणेर और बाल कल्याण संस्था पुणे ने मिलकर पुणे जिले के विशेष बच्चों के स्कूल के दिव्यांग छात्रों के लिए एक जिला स्तरीय मिट्टी का किला बनाने की प्रतियोगिता आयोजित की थी। यह प्रतियोगिता औंध स्थित बाल कल्याण संस्था में हुई। इस कार्यक्रम में 20 से अधिक विशेष स्कूलों के लगभग 150 दिव्यांग छात्रों ने पूरे उत्साह के साथ भाग लिया। विभिन्न श्रेणियों में विजेता इस प्रकार रहे। कर्णबधिर समूह प्रथम स्थान वीरा रुइया कर्णबधिर विद्यालय को और द्वितीय स्थान YMCA स्कूल फॉर द डेफ को मिला। मानसिक रूप से अक्षम समूह प्रथम स्थान जे पुनर्वसन केंद्र को और द्वितीय स्थान सेवाधाम वाड़ा को मिला। ऑटिज्म समूह प्रथम स्थान यूनिक स्कूल ने जीता। दृष्टिहीन समूह प्रथम स्थान पुणे अंधशाला कोरेगांव पार्क ने जीता। बहुविकलांग समूह प्रथम स्थान जागृति इंटरविढ़ा ने जीता। प्रतियोगिता का मूल्यांकन गणेश घालपे और महेश रांजणे ने किया। इस अवसर पर आयोजक और रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर की अध्यक्षा प्रिया कारिया, रोटरैक्ट क्लब ऑफ पुणे बाणेर की अध्यक्षा सृष्टि अरवंडेकर, बाल कल्याण संस्था की अपर्णा पानसे, रोटरी जिला प्रांतपाल संतोष मराठे और ब्रिज सेठी जैसे गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। नमस्ते, मी रोटेरियन प्रिया कारिया, सर्विंग प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर। आम्ही बालकल्याण संस्थेमध्ये आमच्या मीटिंग्स असतात, त्यामुळे पानसे मॅडमला मी बऱ्याच वेळा भेटतो आणि आमचा हा इन्क्लुझिव्हिटीवरती एक फोकस होता। आम्ही डिस्कशनमध्ये असा विचार केला, आम्ही लहानपणी आमच्या बालपणी किल्ले खूप बनवलेले आणि आमची अशी इच्छा झाली की आमचे रोट्रॅक्टर्स जे आहेत आम्ही आणि हे स्पेशली एबल्ड मुलांना एकत्रित आणून एक काहीतरी वेगळं करावं। आणि आम्हाला वाटलं की किल्ला मेकिंगमध्ये काय होतं की सगळ्यांचंच बालपण बाहेर येतं आणि आम्हाला त्यांचे हे बघण्यामध्ये पण इतका खूप आवडलं आणि बालकल्याण संस्थाकडनं आम्हाला खूप सपोर्ट मिळाला ही सगळा प्रोग्राम अरेंज करायला। त्यामुळे बाणेर क्लबमधले सगळ्या मेंबर्सतर्फे आम्ही आभारी आहोत ॲक्च्युली बालकल्याण संस्थेला की आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली। थँक्यू। नमस्कार। बाल कल्याण संस्थेमध्ये यावर्षी एक छान उपक्रम रोटरी पुणे बाणेर यांच्या सहकार्याने घेतला गेला आणि तो म्हणजे किल्ले बनवणे स्पर्धा। या स्पर्धेमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला। मग त्यात मतिमंद प्रवर्ग होता, कर्णबधिर प्रवर्ग होता, अंध प्रवर्ग होता, स्पॅस्टिक काही मुलं होती, काही स्वमग्न मुलं होती। एक तर ग्रुप इतका छान होता की अगदी 8-9 वर्षाची सगळी चिमुरडी छान किल्ला करत होती। हे किल्ला बनवणं म्हणजे खरं तर आपली इतिहासाशी असलेली नाळ पुन्हा एकदा जोडण्यासारखं आहे। महाराष्ट्राच्या या मातीत किल्ल्यांचं महत्त्व आहेच, पण आपल्याही मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, या किल्ल्यांचं महत्त्व समजावं आणि वेगवेगळे दुर्ग संपदा जी आपली आहे ती आमच्या या दिव्यांग मुलांपर्यंत सुद्धा यावी, या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली। रोटरी पुणे बाणेर क्लबचे सर्व सभासदांचं मी खूप खूप कौतुक करीन की ही अशी वेगळी स्पर्धा एका वेगळ्या ध्येयाने त्यांनी घेतली आणि या वर्षापासून दरवर्षी आपण असा वेगळा अनोखा उपक्रम करू असंही ते म्हणाले। आपण जर किल्ले बघितले तर एका किल्ल्यावर एक सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती मुलांनी केली आहे। जर तुम्ही नीट निहाळून बघितलं तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या पायाचा ठसा त्यांनी किल्ला तयार करताना घेतला, हाताचा ठसा घेतला आणि ह्या मुलांनी ते डोक्यात ठेवून, ते लक्षात ठेवून एक छोटासा हाताचा आणि पायाचा ठसा मातीमध्ये उमटवून त्या किल्ल्यावर लावलेला आहे। याचाच अर्थ आपल्याला शिक्षकांनी त्यामागे घेतलेली मेहनत, शिक्षकांनी मुलांपर्यंत दिलेला इतिहासाचा वसा आणि सांगितलेल्या गोष्टी आपल्या लक्षात येतात। या अशा अनोख्या उपक्रमामुळे दिव्यांग क्षेत्रात असलेल्या मुलांनाही आपला इतिहास काय होता, किती संपन्न होता, शिवाजी महाराज कोण होते आणि आपला महाराष्ट्र काय होता हे कळणार आहे।
पुन्हा एकदा मी या रोटरी क्लब पुणे बाणेरचे खूप खूप आभार मानेन, त्यांचं कौतुक करेन की बालकल्याण संस्थेमध्ये त्यांनी हा उपक्रम घेतला आणि आमच्या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होऊ दिलं. धन्यवाद. नमस्कार. आज या किल्ले स्पर्धेमध्ये या बालशिक्षणच्या अच्छा नमस्कार, मी गणेश धालपे. या बालशिक्षणमध्ये जी किल्ले बनवा स्पर्धा झाली त्याचं परीक्षक म्हणून येण्याची संधी मिळाली. रोटरी क्लबने याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं सहकार्य केलं. अर्थात या सर्वांचेच आभार. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण सगळे लोक ज्यांना दिव्यांग समजतो ते खरं तर दिव्यांग नाहीत, तर ते अत्यंत उच्च दर्जाची मुलं आहेत हे इथं आल्यानंतर लक्षात आलं. आणि त्यांनी जे बनवलेले किल्ले आहेत ते सगळेच किल्ले अतिशय उत्तम प्रकारचे होते. इतिहासाचा, शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या जीवनाचा संबंध त्यामध्ये दिसत होता. किल्ले बनवलेले इतके उत्कृष्ट होते की बक्षीस काढताना किंवा त्यांना क्रमांक देताना अडचण निर्माण झाली. त्यांनी केलेल्या कल्पनाशक्तीचा वापर, त्या मुलांनी काहींनी खानाखुणा करून, जे मूकबधीर मुलं आहेत त्यांनी खानाखुणा करून ते किल्ले समजावून दिले, इतिहास समजावून दिला. काहींनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने थोडाफार त्यामध्ये प्रगती करण्याचा विचार केला. वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी घरूनच बनवून आणलेल्या होत्या. त्याच्यामध्ये दरवाजे असतील, तटबंदी असतील, बुरुज असतील, तोफा असतील, या सगळ्यांचा वापर त्यांनी योग्य ठिकाणी केला. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. गवत किंवा झाडं दाखवण्यासाठी त्यांनी रांगोळीसारख्या गोष्टींचा उपयोग केला. विहीर, तलाव, हे किल्ल्यावरच्या ज्या गोष्टी असतात किंवा पाण्याचे साठे असतात ते दाखवण्यासाठी वेगवेगळ्या भांड्यांपासून बाटल्यांपर्यंत म्हणजे गंमत केली. खरं तर कल्पनाशक्तीची गंमत कुठपर्यंत असावी, तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे, तो त्यांनी त्या मातीमध्ये एका पुठ्ठ्यावरती उमटून तो त्या किल्ल्यावरती लावला. आता यापेक्षा कल्पना या मुलांकडून काय अपेक्षित करणार? जे सामान्य लोकांना, खरं तर सामान्यच आहेत, ती सगळी जी नॉर्मल माणसं आहेत ना ती सामान्य त्यांच्यापुढे, जे सामान्य लोकांना सुचणार नाही ते या दिव्यांग मुलांना सुचलं. आणि याला प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाची आहे. इतिहासाची मशाल वर्तमानामध्ये फक्त हातात घ्यायची नसते, तर भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी तिचा उपयोग करायचा असतो. याचा प्रत्यय आम्हा सर्वांना या ठिकाणी आला. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि याहीपेक्षा भव्य प्रमाणामध्ये या स्पर्धा होतील आणि ही मुलं याच्यापेक्षाही उत्तम किल्ले बनवतील, ही अपेक्षा, आशा या निमित्ताने इथे व्यक्त करतो आणि मी थांबतो. नमस्कार, मी रोटरीयन संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 पुणे आणि रायगड. आमचे क्लब्स कायमच वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात, ॲक्टिव्हिटीज करत असतात आणि सर्व्हिस प्रोजेक्ट्स करत असतात. आमचं मेन ध्येय जे आहे रोटरीचं, ते जिथे जिथे आम्हाला कुठल्याही कम्युनिटीसाठी जी काय गरज असेल ते आम्ही भागवणं. आणि हे करता करता आमच्याकडे आम्ही वेगवेगळ्या लोकांमध्ये काम करतो. जसं करून स्पेशली काही मुलं असतात किंवा ॲडल्ट्स असतात, त्यांच्यासाठी हेल्थ हायजीनमध्ये काम करतो, बेसिक एज्युकेशनमध्ये काम करतो. या सगळ्या गोष्टी करत असताना छोट्या छोट्या गोष्टींमधनं जे मुलांपर्यंत आम्हाला आनंद त्यांना देता येईल किंवा त्या मुलांसाठी काही वेगळ्या पद्धतीने त्यांचं एक आपण जे म्हणतो की डेव्हलपमेंट करता येईल असे आम्ही बघत असतो. त्यातलाच हा आजची एक जी ॲक्टिव्हिटी आज आम्ही घेतली ती आमचा रोटरी क्लब ऑफ बाणेर या क्लबनी आज वेगवेगळे दिव्यांग जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी किल्ले बनवायची कॉम्पिटिशन घेतली. सकाळपासून सर्व मुलं अतिशय उत्साहाने आज बालकल्याणमध्ये जमा झाली होती. सगळ्यांना माती वगैरे पुरवली गेली होती, पण त्यांनी सगळ्यांनी खूप छान उत्कृष्ट रीतीने 15 टीम्सनी भाग घेतला आणि एकूण एक किल्ला अगदी बघण्यासारखा होता. त्यासाठी जे कोणी आमचे रेफरीज 2 आले होते ते किल्ले आणि याच्यामधले तज्ज्ञ होते आणि त्यांनीसुद्धा खूप चांगलं त्यांची हे सगळे टेस्ट केले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही बक्षिसं द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये ते गणेश दफळे म्हणून जे होते त्यांनी सांगितलं की किल्लेचे महत्त्व काय आहे आणि त्याच्यातनं काय आपल्याला एक एनर्जी मिळू शकते. नक्कीच हा एक सर्व त्या मुलांसाठी आनंदाचा क्षण होता. आणि उत्कृष्ट दर्जाचे हे जेव्हा किल्ले आम्ही केले त्या मुलांमध्ये
एक चेहऱ्यावरच जाणवत होतं की अरे एक असं छान काहीतरी त्यांनी केल्यामुळे त्यांना एक उत्साह आलेला होता. असेच कार्यक्रम आम्ही करत जाऊ. या उपक्रम असेच आमचा रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर करत राहील हे नक्कीच आहे. धन्यवाद.